Hi friends, hi, this is Abuli. Welcome back to my YouTube channel Study with Abuli. Study with Abuli. Friends, आजच्या ह्या व्हिडिओमध्ये आपण क्लास 8 मॅथमॅटिक्सचा एक न्यू टॉपिक बघत आहोत. प्रॅक्टिस सेट 15.2. प्रॅक्टिस सेट 15.2 आणि हा जो प्रॅक्टिस सेट आहे तो बेस आहे एरिया ऑफ रोम्बसवर. एरिया ऑफ रोम्बस त्याचा फॉर्म्युला आहे 1/2 मल्टिप्लिकेशन प्रोडक्ट ऑफ प्लेन्स ऑफ टू डायगोनल्स. हा रोम्बस कसा आहे ते बघूया. हा रोम्बस हा एक क्वाड्रिलेटरलचा टाईप ज्याच्या 4 साइड्स आहेत आणि त्या इक्वल आहेत आणि याला 2 डायगोनल्स आहेत आणि त्या दोन्ही डायगोनल्स एकमेकांना सारख्या प्रमाणात कट करतात. आय होप की फ्रेंड्स तुम्हाला इथे समजलं असेल रोम्बस काय आहे. तर फ्रेंड्स, या व्हिडिओचा टॉपिक आपल्याला पूर्ण कंप्लीट करायचं, प्रॅक्टिस सेट 15.2 बघायचं, तर नक्की व्हिडिओला लास्टपर्यंत बघा. आणि ह्या चॅनलवरचे व्हिडिओ बघायचे असतील तर आवर्जून या चॅनलला सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब केल्यानंतर जे काही व्हिडिओची लिंक येईल ती तुम्हाला बेल आयकॉन थ्रू मिळून जाईल. तर फ्रेंड्स, कसलाही वेळ न घालवता आपण आपल्या प्रॅक्टिस सेटला स्टार्ट करूया. फ्रेंड, स्टार्ट करूया. प्रॅक्टिस सेट 15.2 चा फर्स्ट क्वेश्चन बघा. रीड करूया. लेन्स ऑफ द डायगोनल्स ऑफ ए रोम्बस आर 15 सेंटीमीटर अँड 24 सेंटीमीटर. फाइंड इट्स एरिया. फाइंड इट्स एरिया. तर रोम्बसचा एरिया काढायचा तर डायरेक्टली आपण फॉर्म्युला लिहून घेऊया. एरिया ऑफ ए रोम्बस, एरिया ऑफ रोम्बस. आणि फ्रेंड्स, प्रॅक्टिस सेट सॉल्व करायचा असेल तर फॉर्म्युला आपल्या लक्षात असणं आवश्यक आहे, त्यासाठी नक्की पाठ करून ठेवा. इज इक्वल्स टू 1/2 मल्टिप्लिकेशन प्रोडक्ट ऑफ लेन्स ऑफ टू डायगोनल्स. प्रोडक्ट ऑफ लेन्स ऑफ टू डायगोनल्स. आणि आपण बघत असतो सॉल्व करायचं म्हटल्यानंतर की फॉर्म्युल्याच्या लेफ्ट साईडला, राईट साईडला, लेफ्ट साईडला एरिया ऑफ रोम्बस काढायचं आहे. तिथे पण व्हॅल्यू नाही लिहिणार. इज इक्वल टू खाली इज इक्वल टू 1/2 ॲज इट इज मल्टिप्लिकेशन प्रोडक्ट ऑफ लेन्स ऑफ डायगोनल्स. प्रोडक्ट ऑफ लेन्स ऑफ डायगोनल्स म्हणजे दोन व्हॅल्यूची आपल्याला इथे मल्टिप्लिकेशन करायची आहे. तर ते मल्टिप्लिकेशन व्हॅल्यू कोणतं, तर ते आपल्याला हे वाचते रीड केलेलं एक्झाम्पलवरून समजेल. लेंथ ऑफ द डायगोनल्स ऑफ ए रोम्बस आर 15 सेंटीमीटर अँड 24 सेंटीमीटर. पर्टिक्युलरली कोणती कशाची आहे, काय आहे, कोणत्या साईडची आहे दिलेलं नाही, फक्त त्यांनी व्हॅल्यूज दिलेल्या आहेत. त्याच व्हॅल्यू आपण इथे लिहून घ्यायच्या. 15 मल्टिप्लिकेशन 24. आता हा ब्रॅकेट काढून घ्यायचं किंवा नाही लिहिलं तरी चालतं. 1/2 मल्टिप्लिकेशन 15 मल्टिप्लिकेशन 24. काय करायचं, ह्या 2 ने एकतर ह्या 15 ला डिवाइड करायचं, नाही तर 24 ला. मी 24 ला डिवाइड करते. 2 1 जा 2 आणि इथे तर 12. बघा इथे आलेलं 15 मल्टिप्लिकेशन 12. याचा आन्सर येतो 180 सेंटीमीटर स्क्वेअर. आपण इथे लिहून घेऊया. एरिया ऑफ रोम्बस इज 180 सेंटीमीटर स्क्वेअर. लास्टमध्ये छानपैकी याप्रमाणे सेंटेन्स लिहून घ्यायचं. आता या काय करूया, तर हे एक्झाम्पल म्हणजे हे आन्सर कसं आलं हे सुद्धा बघून घ्या. बघा 15 मल्टिप्लिकेशन 12. 12 नी 5 ला मल्टिप्लाय करायचं. 12 5 जा 60. 0 इथे 6 इथे. 12 1 जा 12. 12 प्लस 6 18. काय आन्सर आलेलं 180. आणि इथे सेंटीमीटर स्क्वेअर याचं युनिट, जे युनिट त्या साईडचं असेल ते इथे जे युनिट इथे आहे तेच युनिट आपण याच्यासाठी यूज करणार आहे. बघा इथे आपण फर्स्ट एक्झाम्पल सुद्धा सॉल्व केलेलं आहे आणि त्याचं कॅल्क्युलेशन सुद्धा बघितलं. यानंतर नेक्स्ट बघूया. प्रॅक्टिस सेट 15.2 चा नेक्स्ट एक्झाम्पल आहे. रीड करूया. लेंथ ऑफ द डायगोनल्स ऑफ ए रोम्बस आर 16.5 सेंटीमीटर अँड 14.2 सेंटीमीटर. फाइंड इट्स एरिया. दोन्ही डायगोनलच्या लेंथ दिलेल्या आहे आणि आपल्याला एरिया फाइंड करायचं आहे. रीड केल्यानंतर कळते. तर आपण इथे फॉर्म्युला लिहून घेऊया एरिया ऑफ रोम्बस. आणि प्रत्येक एक्झाम्पलमध्ये एरिया ऑफ रोम्बसचा फॉर्म्युला लिहिणं आवश्यक आहे. एरिया ऑफ ए रोम्बस इज इक्वल्स टू 1/2 मल्टिप्लिकेशन प्रोडक्ट ऑफ लेंथ ऑफ टू डायगोनल्स इज इक्वल टू 1/2 मल्टिप्लिकेशन प्रोडक्ट म्हणजे 2 व्हॅल्यूची मल्टिप्लिकेशन. बघा 16.5 14.2 16.5 मल्टिप्लिकेशन 14.2. बघा सॉल्व करायचं आहे. या 2 नी एकतर 16.5 ला डिवाइड करायचं, नाही तर 14.2 ला. या 2 नी याला डिवाइड करते. आन्सर येतं 7.1. आपल्याकडे राहतं काय 1 मल्टिप्लिकेशन 16.5 मल्टिप्लिकेशन 7.5. बघा
याप्रमाणे लिहिते 16.1 कोणालाही मल्टिप्लाय करा जे येतं ते, आणि डिनॉमिनेटरमध्ये 1 येते म्हणजे डिनॉमिनेटरमध्ये 1 येते तर तो लिहायचा आवश्यकता आहे. 16.5 मल्टिप्लिकेशन 7.1 याचं जे आन्सर येतं 117.15 सेंटीमीटर स्क्वेअर आन्सर आलेला आहे. आपला एरिया ऑफ रूम्बस आलेला आहे 117.15 सेंटीमीटर स्क्वेअर. आणि ही कसं आलंय, दोघांची मल्टिप्लिकेशन कशी आली तर ते आपण इथे बघूया. 16.5 मल्टिप्लिकेशन 7.1. बघा असं समजायचं की आता इथे पॉईंट असं मी काढून घेते. बघा 1 नी 5 ला मल्टिप्लाय करायचं 5, 1 नी 6 ला मल्टिप्लाय करायचं 6, 1 नी 1 ला मल्टिप्लाय करायचं 1. आफ्टर दॅट इथे 0 लिहायचा. त्यानंतर 7 नी 5 ला मल्टिप्लाय करायचं 7 5 जा 35, 5 येते 3 कॅरी. 7 नी 6 ला मल्टिप्लाय करायचं 7 6 जा 42, 42 प्लस 3 45, 5 इथे 4 इकडे लिहिते मी. 7 म्हणजे 7, 7 प्लस 4 11 प्लस 5 0 5, 6 प्लस 5 11 इथे 1 इथे 1 इथे 1 प्लस 1 2, 2 प्लस 5 7, हे 1 इथे. बघा आपल्या इथे काय होतं डेसिमल पॉईंट होता. हा डेसिमल पॉईंट देऊन द्यायचा पॉईंट. इथे काय बघा ह्या डेसिमल पॉईंट नंतर इथे किती डिजिट आहे 1. या डेसिमल पॉईंट इथे 1 2 डिजिट झाले तर लास्टमधून बघायचं 2 डिजिट 5 1 हे 2 इथे डॉट द्यायचा. बघा आणि आलेला आन्सर आपण इथे लिहून घेतलेला आहे आणि इथे लिहून सेंटीमीटर स्क्वेअर. आणि छानपैकी सेंटेन्स लिहून घेऊया. द एरिया ऑफ rhombus is 117.15 सेंटीमीटर स्क्वेअर. बघा अशा प्रकारे आपण सेकंड एक्झाम्पल सुद्धा सॉल्व्ह केलेलं. ह्यानंतर थर्ड बघूया. बघा प्रॅक्टिस सेट 15.2चं थर्ड नंबरचं एक्झाम्पल आहे. सॉल्व्ह करूया, रेट करूया. इफ पेरिमीटर ऑफ ए रोम्बस इज 100 centimeter and length, one diagonal is 48 centimeter, what is the area of a quadrilateral? हे एक्झाम्पल सॉल्व्ह करायसाठी आपल्याला 2 डायगोनलची लेंथ माहिती पाहिजे. इथे किती दिली आहे लेंथ ऑफ 1 डायगोनल, एकाच डायगोनलची लेंथ दिलेली आहे. पेरिमीटर दिलेली आहे रोम्बस 100 सेंटीमीटर. तर आपल्याला हे एक्झाम्पल सॉल्व्ह करायचं. हे एक्झाम्पल थोडं लेंदी आहे, याची प्रॅक्टिस करावी लागेल. तर हे एक्झाम्पल विदाउट फिगर आपण सॉल्व्ह करू शकत नाही. त्यासाठी मी ते रफ फिगर ड्रॉ केलेली आहे. त्याला नेम सुद्धा दिलेली आहे ABCD. आणि ह्या 4 इथे साईन दिसते म्हणजे ह्या 4 साईड्स इक्वल आहे. त्या 2 डायगोनल्स आहेत, डायगोनल्स DB अँड AC, आणि त्या कुठे होतात परपेंडिक्युलर एकमेकांना म्हणजे इथे 90 डिग्रीचा अँगल क्रिएट होतो. ते हे दिसते तुम्हाला हे 90 डिग्रीचं साईन आणि इथे पॉईंट क्रिएट होतो, त्याला पॉईंटला E म्हटलेलं. आणि हे जे लिहिलेलं आपण फिगरमध्ये तर हे आपल्याला एक्झाम्पलमध्ये लिहावं लागतं. इथे लिहिते लेट क्वाड्रिलॅटरल ABCD विथ द रोम्बस. ह्याच्या 2 डायगोनल्स आहेत ते सुद्धा आपल्याला इथे परपेंडिक्युलर आहे हे सुद्धा दाखवावे लागेल. डायगोनल्स DB अँड AC परपेंडिक्युलर टू each other. तर आता इथे काय म्हटलं लेंथ ऑफ ए 1 डायगोनल म्हणजे कोणत्या तरी एका डायगोनलला 48 सेंटीमीटर लिहायचे. तर मी लिहिते लेंथ म्हणजे डायगोनल DB ला म्हणून लिहिते लेंथ DB इज इक्वल्स टू 48 सेंटीमीटर. आणि मग काय गिवन आहे पेरिमीटर ऑफ ए रोम्बस ते सुद्धा मी लिहून घेते. पेरिमीटर ऑफ ए रोम्बस इज इक्वल्स टू 100 सेंटीमीटर. बघा ही DB 48 सेंटीमीटर. आपल्याला AC काढायची आहे. तर त्यासाठी आपल्याला ॲटलिस्ट ह्या AC मधल्या हाफ पार्टची सुद्धा व्हॅल्यू माहिती असायला हवी. तर त्यानंतरच मग आपण पूर्ण डायगोनलची लेंथ काढून एरिया काढू शकतो. तर त्यासाठी काही प्रोसेस आहे, त्या प्रोसेस आपण आपल्या या एक्झाम्पलतून सॉल्व्ह करूया. बघा मी इथे लिहिते. सगळ्यात पहिल्यांदा काय करते तर हे जे डायगोनल आहे DB याच्या हाफ पार्टची लेंथ लिहून घेते. डायगोनल्स कशी तर आपल्याकडे ते प्रॉपर्टीज आहे रोम्बसच्या, त्या प्रॉपर्टीवरूनच ती आपण या DBच्या हाफ पार्टची लेंथ काढणार. डायगोनल्स ऑफ ए रोम्बस
बायसेक्ट इच अदर म्हणजे काय, एक ही डायगोनल एसी ह्या डीबी वरून गेल्यामुळे काय त्याचे सारखे पार्ट्स पडतात, म्हणजे जर सारखे पार्ट्स पडतात हे लक्षात आलं. आणि जर समजा ह्या पार्टची जर काढायची असेल, ह्या पार्टची काढायची असेल तर हे मोठ्या डायगोनलला जर आपण 2 ने डिवाइड केलं तरी सुद्धा मिळतं. मग मी इथे लिहिते बघा, लेंथ DE इज इक्वल्स टू लेंथ DB अपॉन 2, लेंथ DB अपॉन 2. तर लेंथ DE दिलेली आहे का? नाही, लेंथ DE काढायची आहे. तर मी लेफ्ट साईडला लेंथ DE लिहिते आणि लेंथ DB ची व्हॅल्यू 48 आहे. 48 आहे अपॉन मध्ये 2, आन्सर येतं 24 सेंटीमीटर. म्हणजे लेंथ DE ची व्हॅल्यू मिळालेली आहे आपल्याला 24 सेंटीमीटर. इथे मिळाले 24 सेंटीमीटर. आता ह्यानंतर काय करूया आपण, हे एडी दिसते ना, इथली व्हॅल्यू काढून घेऊया. तर ते कशावरून काढून घ्यायचे, तर पेरीमीटर ऑफ रोम्बस. तर इथे लिहावं लागेल आपल्याला पेरीमीटर ऑफ रोम्बस म्हणून. पेरीमीटर ऑफ ए रोम्बस इज इक्वल्स टू 4 मल्टिप्लिकेशन साइड. 4 मल्टिप्लिकेशन साइड. पेरीमीटर ऑफ ए रोम्बस आपल्याकडे आहे 100 इज इक्वल टू 4 साइड. आपल्याला साइड म्हणजे लेंथ एडी घ्यावी लागेल. लेंथ एडी बघा, लेंथ एडी कशी काढणार, 100 डिवायडेड बाय 4 25. लेंथ एडी आलेली आपल्याकडे 25 सेंटीमीटर. 25 सेंटीमीटर. तर आता हे आपल्याला मिळाले 25 सेंटीमीटर. तर आपल्याला काय, इथे बघा तुम्ही 25, हा जर एवढा पार्ट बघितला तर हा कशाचा दिसतो, राईट अँगल ट्रायंगलचा. राईट अँगल ट्रायंगलचा जर फॉर्म्युला यूज करून आपण ई ची व्हॅल्यू काढली तर आपल्याला EC मिळेल. म्हणजे आपल्याला पूर्ण EC मिळेल. म्हणजे आपण ही EC ह्या वरच्या फॉर्म्युलामध्ये टाकून आन्सर काढू शकतो. बघा मी इथे लिहिते, मेजर अँगल E इज इक्वल्स टू 90 डिग्री. आता आपल्याला हे ए काढायचे, तर काय करावं लागेल, ते लिहावं लागेल इन ए राईट अँगल ट्रायंगल AED. आता हे बाय पायथागोरस थेरमचा यूज करावा लागेल इथे व्हॅल्यू काढायसाठी. बाय पायथागोरस थेरम घ्यावं लागेल. हायपोटेनस म्हणजे लेंथ AD स्क्वेअर, त्यानंतर बेस स्क्वेअर म्हणजे लेंथ AE स्क्वेअर, लेंथ AE स्क्वेअर प्लस हे लेंथ DE स्क्वेअर. बघा व्हॅल्यू पुट करूया. लेंथ एडी ची व्हॅल्यू काढलेली आपण 25 पुट केली इज इक्वल्स टू लेंथ ए ची काढायची आहे म्हणून आपण एज इट इज लिहिणार लेंथ ए प्लस लेंथ डी ची व्हॅल्यू काढलेली आपण 24. आता सॉल्व करूया. मी काय घेते, लेंथ AE स्क्वेअर प्लस 24 स्क्वेअर इज इक्वल्स टू 25. आता जी काढायची आहे ती कुठल्या व्हायची असते आपल्याला, लेफ्टला. मी याप्रमाणे लिहिते. आता काय इथे लिहिते, लेंथ AE स्क्वेअर 24 स्क्वेअर तिकडे, इथे 25 स्क्वेअर मायनस 24 स्क्वेअर. आता हे कसं सॉल्व करायचं मी काय ट्रिकने सांगते तुम्हाला. बघा, A स्क्वेअर मायनस B स्क्वेअरचा फॉर्म्युला आहे A प्लस B, A मायनस B. आपण इथे काय करणार बघा, इथे लिहिणार आपण 25 स्क्वेअर, हे आहे 24 स्क्वेअर. इथे 25 मायनस 25 प्लस 24, इथे 25 मायनस 24 49. मल्टिप्लिकेशन 25 मायनस 24 1 49. म्हणजे इथे आपण इथे डायरेक्ट लिहूया 49. आता आपल्याला मिळालेली आहे लेंथ ए स्क्वेअर. आपल्याला लेंथ ए पाहिजे, त्याचा स्क्वेअर नको. तुम्ही येथे टेकिंग स्क्वेअर रूट ऑन बोथ साइड्स, टेकिंग स्क्वेअर रूट ऑन बोथ साइड्स. म्हणजे इथे दोघांचं स्क्वेअर घेतल्यानंतर लेंथ ए राहतं आणि ह्या 49ला स्क्वेअर रूटमध्ये टाकायचं आणि त्याचं जे स्क्वेअर रूट येते ते 7 सेंटीमीटर. 7 सेंटीमीटर म्हणजे आपल्याला इथली व्हॅल्यू मिळालेली आहे. आपण आता हा पार्ट मिळाली तर पूर्ण काढून घेऊया आणि त्यासाठी हे जे आहे हे मी इरेज करते.
फ्रेंड्स आपण एवढं काढून घेतलेलं आहे. आपल्याला काय करायचं, पूर्ण ह्या AC ची काढायची आहे. तर त्यासाठी आपण एक प्रॉपर्टी यूज करून लिहूया, डायगोनल्स ऑफ रोम्बस bisect each other. इथे लिहिते लेंथ AE इज इक्वल्स टू लेंथ AC अपॉन 2. बघा, लेंथ AC म्हणजे 2 मल्टिप्लिकेशन लेंथ EAE. बघा, 2 मल्टिप्लिकेशन लेंथ A आलेला आहे 7 म्हणजेच 14. लेंथ AC इज इक्वल्स टू 14 सेंटीमीटर. म्हणजे याची कंप्लीट मिळालेली आपल्याला 14 सेंटीमीटर. बघा, 48 आणि 14 सेंटीमीटर दोन्ही डायगोनलच्या लेंथ मिळालेले आहे. याचा अर्थ आपला एक्झाम्पल जवळपास आलेला आहे. आता आपण छानपैकी एरिया ऑफ रोम्बस काढू शकतो. बघा, इथे लिहिते मी, तर हे आपण थोडं इथे लिहिते एरिया ऑफ रोम्बस. म्हणजे एरिया ऑफ मी लिहिते क्वाड्रिलॅटरल ABCD. आपल्याला माहिती एरिया ऑफ रोम्बस काढायचं आहे, म्हणून फॉर्म्युला न लिहिता आपण डायरेक्टली याप्रमाणे लिहू शकतो, 1/2 मल्टिप्लिकेशन 2 डायगोनल्स. कोणत्या 2 डायगोनल्स बघितलेल्या होत्या आपण, AC अँड DB. मी इथे लिहिते लेंथ AC मल्टिप्लिकेशन लेंथ DB इज इक्वल्स टू 1/2. AC ची व्हॅल्यू आलेली आहे 14 आणि DB ची व्हॅल्यू आलेली आहे आपली ऑलरेडी इथे आहे 48. 2 नी मी याला मल्टिप्लाय करते आणि ह्या दोघांची जी मल्टिप्लिकेशन येते 336 स्क्वेअर सेंटीमीटर. 336 स्क्वेअर सेंटीमीटर. 7 ने 48 ला जर मल्टिप्लाय केलं तर आन्सर एवढं येतं. फ्रेंड्स, इथे आपण प्रॅक्टिस सेट 15.2चं लास्ट एक्झाम्पल कंप्लीट केलेलं आणि ह्यामध्ये जो एरिया काढायला सांगितलेला होता, एरिया ऑफ ए क्वाड्रिलेटरल म्हणजे एरिया ऑफ ए रोम्बस, हा पण इथे याप्रमाणे काढलेला आहे. यानंतर ह्या प्रॅक्टिस सेटचं लास्ट एक्झाम्पल बघूया. बघा फ्रेंड, प्रॅक्टिस सेट 15.2चं लास्ट एक्झाम्पल आहे, रीड करूया. इफ द लेंथ ऑफ ए डायगोनल ऑफ ए रोम्बस इज 30 सेंटीमीटर. बघा, अँड इट्स एरिया 240 स्क्वेअर सेंटीमीटर अँड फाइंड इट्स पेरीमीटर. आणि पेरीमीटर केव्हा कळू शकतो, जेव्हा ह्या रोम्बसच्या कोणत्या तरी एका सेटची व्हॅल्यू माहिती असेल तेव्हा. आता ते साठी आपल्याला काही प्रोसेस करावी लागतात आणि जे जे दिलेलं आहे त्याचा यूज करून आन्सर काढून मग आपण ते लास्टमध्ये ते व्हॅल्यू काढणार. आता इथे म्हटलेलं लेंथ ऑफ ए डायगोनल ऑफ ए रोम्बस 30 सेंटीमीटर. आता हे एक्झाम्पल सॉल्व्ह करायसाठी आपल्याला रफ फिगर ड्रॉ करून त्याला नेम द्यावे लागते. ते रफ फिगर ड्रॉ केले त्याला नेम दिलेली आहे, त्यामध्ये डायगोनल सुद्धा काढलेले आहे आणि या डायगोनल्स परपेंडिक्युलर आहे, इंटरसेक्ट होतात, पॉईंट क्रिएट होतो, त्याला ई म्हटलेलं आहे आणि इथे 90 डिग्रीचा पॉईंट हा इथे क्रिएट होतो इंटरसेक्ट झाल्यामुळे. तर आता हे आपण ही डायग्राम ड्रॉ केलेली आहे. तर याच्यासाठी हे आपल्याला इथे असाइन करावं लागेल, म्हणजे आपल्याला इथे लिहावं लागेल. बघा, इथे लिहिते मी लेट क्वाड्रिलॅटरल ABCD with the rhombus. नेट टू डायगोनल्स परपेंडिक्युलर हे सुद्धा लिहावं लागेल. डायगोनल्स DB and AC perpendicular to each other. आता लेंथ ऑफ ए डायगोनल ऑफ ए रोम्बस, कोणत्या तरी एका डायगोनलला 30 म्हणायचं. आता मी लेंथ DB आहे ना, हे DB डायगोनल लिहिला 30 सेंटीमीटर होते. मी इथे लिहिते लेंथ DB इज इक्वल्स टू 30 सेंटीमीटर आणि त्यांनी म्हटलंय एरिया 240 स्क्वेअर सेंटीमीटर. मग मी इथे लिहिते इथला एरिया म्हणजे रोम्बस कोणता ABCD. मी इथे लिहिते एरिया क्वाड्रिलॅटरल ABCD इज इक्वल्स टू 240 स्क्वेअर सेंटीमीटर. यानंतरची प्रोसेस काय, तर ह्यानंतरची प्रोसेस म्हणजे आपल्याला जी दुसरी डायगोनल आहे त्या डायगोनलची काय काढावी लागेल, व्हॅल्यू. आणि ती कशी काढणार आपण, या 30चा आणि ह्या एरियाचा यूज करून, म्हणजे ते आपल्याला एरिया ऑफ ए रोम्बस यूज करावा लागणार. इथे लिहिते एरिया ऑफ ए रोम्बस कोणता आहे आपला, क्वाड्रिलॅटरल ABCD. एरिया ऑफ ए रोम्बस म्हणजे आपण नेम लिहिलेला आहे त्या क्वाड्रिलॅटरलचं इज इक्वल्स टू 1/2 मल्टिप्लिकेशन लेंथ ऑफ 2 डायगोनल. लेंथ ऑफ 2 डायगोनल म्हणजे लेंथ DB मल्टिप्लिकेशन लेंथ AC. लेंथ DB मल्टिप्लिकेशन लेंथ AC. फॉर्म्युला म्हटलं की दोन्ही साईड्स बघायचा,
हे दिसते 240 इज इक्वल टू 1/2 मल्टिप्लिकेशन लेंथ DB दिलेलं आहे 30 मल्टिप्लिकेशन लेंथ AC गिवन नाही, मग आपण हे लिहिणार नाही, हे तसंच्या तसं लेंथ AC बस. तर मी इकडे घेऊन जाते 2 मल्टिप्लिकेशनला 240 इज इक्वल्स टू 30 मल्टिप्लिकेशन लेंथ AC. बघा साईड चेंज करून लिहिते 30 मल्टिप्लिकेशन लेंथ AC इज इक्वल्स टू 2 मल्टिप्लिकेशन 240 लेंथ AC इज इक्वल्स टू 30 इकडे जाईल 2 मल्टिप्लिकेशन 240 अपॉन 30. 3 गेट्स कॅन्सल. 3नी 24ला मल्टिप्लाय करायचं एकतर, नाहीतर 2ला. 3नी ह्या 24ला 8. आन्सर आलेला आहे 16 सेंटीमीटर. लेंथ AC इज इक्वल्स टू 16 सेंटीमीटर. म्हणजे आपल्या दुसऱ्या जी मिळालेली आहे 16 सेंटीमीटर. आता काय करावं लागेल, ह्या दोन्ही लेंथच्या हाफ पार्टचे व्हॅल्यू काढावी लागेल. म्हणजे आपल्याला लेंथ DE काढावी लागेल आणि त्यानंतर लेंथ EE म्हणजे जिथे जिथे मी क्वेश्चन मार्क लिहिलेलं दिसते तुम्हाला इथे, हे काढावी लागेल. त्यासाठी आपण हे यूज करणार आहे प्रॉपर्टी डायगोनल्स ऑफ रोम्बस बायसेक्ट ईच अदर. बघा मी इथे लिहून घेते लेंथ D इज इक्वल्स टू काही लेंथ DB अपॉन 2, लेंथ DB अपॉन 2 आणि इकडे लिहून घेते लेंथ AE इज इक्वल्स टू लेंथ AC अपॉन 2, लेंथ AC अपॉन 2. बघा व्हॅल्यू पुट करून घेऊया. लेंथ DE लिहून घेते मी इथे इज इक्वल टू लेंथ DBची व्हॅल्यू 30 अपॉन 2. बघा लेंथ AE इज इक्वल टू लेंथ ACची व्हॅल्यू काढली आपण 16 अपॉन 2. हे आलेलं आहे 15 सेंटीमीटर आणि ही येते 16 डिवायडेड बाय 2 म्हणजे इथे 8 सेंटीमीटर. DE इज इक्वल्स टू 15 सेंटीमीटर आणि लेंथ AE इज इक्वल्स टू 8 सेंटीमीटर. ह्या दोघांची व्हॅल्यू काढल्यामुळे आता आपल्याला AD म्हणजे ह्या रोम्बसची साईड आहे त्याची व्हॅल्यू काढता येईल. कशी काय, तर आपण इथे राईट अँगल ट्रायंगलचा फॉर्म्युला यूज करू. म्हणजे आपल्याला इथे लिहावं लागेल की मेजर अँगल E इज इक्वल्स टू 90 डिग्री आणि हे सुद्धा लिहावं लागेल कोणत्या ट्रायंगलच्या थ्रू आपण हे पायथागोरस म्हणजे कोणत्या ट्रायंगलच्या थ्रू आपण ही व्हॅल्यू काढणार आहे ते. इन ए राईट अँगल ट्रायंगल कोणता, तर AED किंवा DEA म्हणू शकतो. मी इथे लिहिते ट्रायंगल AED. आता याच्यानंतरची प्रोसेस इथे बाय पायथागोरस थेरम. हायपोटेनस लेंथ AD स्क्वेअर इज इक्वल्स टू बेस स्क्वेअर जेव्हा त्याला साईड स्क्वेअर लेंथ AE स्क्वेअर लेंथ AE स्क्वेअर प्लस लेंथ DE स्क्वेअर लेंथ AD स्क्वेअर. म्हणजे ते काढायचीच आपल्याला, तर हे जसंच्या तसंच लिहून घेणार. आता व्हॅल्यू कुठं लेंथ AEची व्हॅल्यू मिळालेली आहे आपल्याला 8 दिली ते 8 स्क्वेअर प्लस लेंथ DEची व्हॅल्यू मिळालेली आपल्याला इथे 15 स्क्वेअर. AEची 8 DEची 15 लेंथ AD स्क्वेअर. हे सुद्धा आपल्याला लेफ्ट साईडच्या इथे लिहावं लागेल होतो 8चा स्क्वेअर 64, याचा स्क्वेअर 15चा स्क्वेअर 221. ह्या करायची इथे करायच्या दोघांची ॲडिशन ती येते 289. मिळाली लेंथ AD स्क्वेअर 289. आपल्याला फक्त काय पाहिजे लेंथ AD स्क्वेअर रूटमध्ये टाकायचं 289. म्हणजे आपण इथे टेकिंग स्क्वेअर रूट ऑन बोथ साईड हे सेंटेन्स सुद्धा लिहू शकतो किंवा नाही लिहिलं तरी चालतं. काय येतं 17 स्क्वेअर रूट ऑफ 289. मी इथे लिहिते 17 सेंटीमीटर. इथे मिळालेलं आपल्याला AD 17 सेंटीमीटर. इथे आपण पेरिमीटरचा फॉर्म्युला यूज करणार म्हणजे लिहिणार पेरिमीटर ऑफ रोम्बस
इज इक्वल्स टू 4 मल्टिप्लिकेशन साइड. 4 मल्टिप्लिकेशन साइड लेंथ AD इज इक्वल्स टू 4 मल्टिप्लिकेशन ADची व्हॅल्यू 17. आता 4 मल्टिप्लिकेशन 17 17चं सेबल सगळ्यांनाच माहिती आहे आणि आन्सर जे येतं ते येतं 68 सेंटीमीटर. 68 सेंटीमीटर. इथे पेरीमीटर ऑफ ए रोम्बस किती आलेलं आहे आपल्या ज्या फाइंड इट्स पेरीमीटर म्हणजे पेरीमीटर ऑफ रोम्बस म्हणजे या क्वेश्चनचा आन्सर आलेला 68 सेंटीमीटर. म्हणजे आपण इथे छानपैकी लिहूया द पेरीमीटर ऑफ रोम्बस इज 68 सेंटीमीटर. 68 सेंटीमीटर. बघा फ्रेंड्स, हा क्वेश्चन खूप लेंदी आहे, थोडासा अभ्यास करायला भारी जाईल पण प्रॅक्टिसने येऊन जाईल. तर फ्रेंड्स नक्की याची प्रॅक्टिस करा. फ्रेंड्स इथे प्रॅक्टिस सेट 15.2 हा आपला कंप्लीट झालेला आणि तो बेस होता एरिया ऑफ रोम्बसवर. फ्रेंड्स छानपैकी कॅल्क्युलेशन थ्रू मस्त आपण हा प्रॅक्टिस सेट सॉल्व केला. मला कसा वाटला आवर्जून तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. अशासारखे व्हिडिओ बघा, जास्तीत जास्त शेअर करा. काही क्युरियस असतील तर नक्की त्या कमेंट थ्रू करा. तर तुम्ही हा व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमच्या मनापासून धन्यवाद. टेक केअर अँड गुड बाय.